हाय यूट्यूब मंडळी, जाणून घेऊया उद्याच्या T20 महिला मॅचच्या न्यूजबद्दल. तर सेमीफायनलमध्ये येण्यासाठी भारतीय टीमला जिंकणं खूप महत्त्वाचं होतं, पण ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली पुढे हार मानलेत तर करोडो फॅनचे नक्कीच मन तुटले आहे. हारणं म्हणजे टुर्नामेंटमधून बाहेर दुसरा मौका मिळणारच नाही. आणि हरमनप्रीत कौरने टॉस जिंकला आणि पहिली बल्लेबाजी निवडली. असं वाटत होतं की नक्कीच जीत मिळेल, पण रन बनत होते पण गती बनत नव्हती आणि त्यांच्यावर दबाव बनत राहिला आणि ऑस्ट्रेलियाचा गेंदबाजी हळूहळू भारताची बल्लेबाजीला जकडत होती. प्रश्न हा उठत होता की असं झालं कसं? मग एक क्षण आला ज्या गोष्टीची भारत वाट पाहत होता. सुरुवातीला चांगली बल्लेबाजी केली भारतातील टीमने. असं वाटलं होतं की कप्तान भारताला एकटीच सेमीफायनलमध्ये घेऊन जाईल, पण सगळ्यात मोठा ट्विस्ट बाकी आहे. ते म्हणजे पूर्ण कहाणीची दिशाच बदलून टाकली. हरमनप्रीतची पारीमुळे भारतने 20 ओव्हर 170 रन बनवले. 171चा लक्ष्य होता. महिला T20 वर्ल्ड कपच्या मुकाबलेमध्ये काहीही छोटं नव्हतं. भारतातील फॅन जश्न करायला लागले, सेलिब्रेशनची तयारी करायला लागले. सोशल मीडियावर सेमीफायनलची तयारी सुरू होईल याची चर्चा झाली. पूर्ण समोर पण तर ऑस्ट्रेलियाची होती आणि ऑस्ट्रेलिया कधीच स्कोअर बोर्ड बघत नाही. ती फक्त मौकेची वाट बघते आणि समोरच्या टीमची कमजोरी बघते, नंतर त्यावर आक्रमण करते. पण थांबा, आतापर्यंत ही कहाणी फक्त अर्धाच भाग. 171 रनचा पाठोपाठ करायला उतरली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात शानदार नव्हती. भारताने सुरुवातीला चांगले झटके दिले. स्कोअर 68 रन, 3 विकेट खाली पडले होते. तर असं वाटत होतं की मॅच भारताच्या मुठीत आहे. पण स्टेडियममध्ये बसलेले समर्थक खूप खुश होते. ड्रेसिंग रूममध्ये आशाची किरण दिसत होती. पण ते तेव्हाच मैदानात उतरली एक अशी जोडी, त्यांनी पूर्ण मॅचचा नक्षा बदलला. एलिसा पेरी आणि ॲश गार्डनर हीच होती ती जोडी. भारतातील गेंदबाजीचा दबाव संपायला लागला. फिल्डर बेचैन दिसत होते. कॅप्टनची रणनीती कमजोर दिसत होती आणि ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास आभाळाला टेकत होता. हर एक ओव्हर संघ मॅच भारतपासून जाताना दिसला. भारतीय फॅनचे मन तुटत होते. सिंगल सेमीफायनलचे स्वप्न दूर जात होतं. मग एक क्षण आला, सगळ्यांना वाटलं की कहाणी चुकीच्या दिशेला जात आहे. असं वाटत होतं भारत जितेल, पण ऑस्ट्रेलिया जिंकली आहे. यावेळेस जरी आपल्या भारतातील महिलांनी वर्ल्ड कप नाही जिंकला तर पुढच्या वर्षी नक्कीच वर्ल्ड कप जिंकेल.